नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ किरण दीपक देशमुख, माझी शाळा KPR पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय विरार वेस्ट. मी आज इयत्ता 9वी मधील चॅप्टर 2 रियल नंबर्स सेमी इंग्लिश शिकवणार आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर 2 of 9th standard real numbers. Now in this chapter let's study properties of rational numbers, properties of irrational numbers, surds, comparison of surds, quadratic surds, etc. Now in previous year we study types of number, that is natural numbers, whole numbers, integers and real number. Now let's recall. Now see the number line. Now on the number line बघा, ही संख्या रेषा आहे, नंबर लाईन आहे, त्याच्यावर 1 पासून ते इन्फिनिटी आपण म्हणूया. सो 1 2 3 4 5 टू इन्फिनिटी दे आर नॅचरल नंबर्स, ज्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये जेव्हा आपण 0 ॲड करतो देन इट इज होल नंबर्स. सो विच आर होल नंबर? 0 1 2 3 4 5 टू infinity are the whole numbers. Okay, now see positive numbers and positive natural numbers and 0 becomes a set of whole numbers. Okay, now what are integers? Now in whole numbers if we add negative numbers or negative numbers and whole numbers forms a set of integers. Okay, so integers are -1, -2, -3, -4 and so on. So they are infinite to both the sides. These are also integers. Okay, these are also integers. Integers are infinite to left and right. Both the sides they are infinite. Okay. Now rational number. Now we know what are natural numbers. We know what are whole numbers. We know what are integers. Now rational number. Now rational number is denoted by Q. Now what is the definition of rational number? The number which is in the form of P upon Q, where P and Q belongs to integers and Q should not equal to 0. This is the definition of rational number. बघा, रॅशनल नंबरची डेफिनेशन काय आहे की जो नंबर आपण P अपॉन Q फॉर्ममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतो, ज्याच्यामध्ये P आणि Q हे इंटीजर असले पाहिजेत. आणखीन अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन इज Q शुड नॉट इक्वल टू 0. Q हा आपल्याला 0 नाही पाहिजे, कारण Q जर 0 असेल तर द नंबर इज मिनिंगलेस, हे आपल्याला माहिती आहे. सो Q शुड नॉट इक्वल टू 0. ओके, मग आता आपण असं म्हणूया की समजा या युनिट डिस्टन्सचे -1 आणि -2 या युनिट डिस्टन्सचे मी 2 पार्ट केले. सो दिस पार्ट शुड बी -1/2. ओके, दिस पार्ट शुड बी -1/2. आणि अशा प्रकारे आपण जर पार्ट करत गेलो तर तो जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनला आपण म्हणायचं आहे व्हॉट इज दॅट फ्रॅक्शन कॉल्ड? इट इज अ रॅशनल नंबर. ओके, सो आपण असं म्हणू शकतो एव्हरी इंटीजर. नाव P अपॉन Q. सपोज 1 2 3 हे नंबर्स आहेत, बरोबर आहे. आता या ठिकाणी न्यूमरेटर जो आहे तो इथे 1 आहे, 2 आहे, 3. मग आता डिनॉमिनेटर काय आहे? सो डिनॉमिनेटर इज ऑलवेज 1. जिथे काही नाही आहे तिथे डिनॉमिनेटर इज ऑलवेज 1 असतो. ओके, सो नाव दिस नंबर इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q. दिस नंबर इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ P अपॉन Q. This number is also in the form of P upon Q, and that's why we can say that every integer is a rational number. Every integer is a rational number. प्रत्येक इंटीजर हा रॅशनल नंबर असतो. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. ओके, क्लिअर? ओके, आता ह्याच्यातलं आपण जे रिलेशनशिप आहे सबसेट रिलेशनशिप ते कसं आपण लिहू शकतो बघा. N is the subset of W, is the subset of I, is the subset of Q. Q means rational number, and it is the subset of R. It is the subset of R. अशा पद्धतीने आपण सबसेट रिलेशनशिप त्याच्यामधला लिहू शकतो. ओके, नाव लेट्स रिकॉल द ऑर्डर रिलेशन ऑफ द रॅशनल नंबर. Now if P upon Q and R upon S are rational numbers,
वेअर क्यू इज ग्रेटर दॅन 0 अँड एस इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे या ठिकाणी या दोन कंडिशन ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. दे शुड नॉट बी 0 और दे शुड नॉट बी नेगेटिव्ह नंबर. ओके, सो क्यू ग्रेटर दॅन 0 अँड एस ग्रेटर दॅन 0. ओके, नाव इफ पी इंटू एस इज इक्वल टू क्यू इंटू आर. बघा हा प्रॉडक्ट आहे, क्रॉस प्रॉडक्ट आहे. पी इंटू एस इज इक्वल टू क्यू इंटू आर असेल तर पी अपॉन क्यू, देन पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस. ओके, नाव सी द एक्झाम्पल. सपोज गिवन rational numbers are 1 upon 2 and 2 upon 4. Now first cross product is 1 into 4, that is 4, and second cross product is 2 into 2, that is 4. Now here both the products are equal and therefore we can say that 1 upon 2 is equal to 2 upon 4. Okay, बघा इथे दोन्ही प्रॉडक्ट सारखे आहेत आणि म्हणून दोन जे रॅशनल नंबर्स आहेत, दिलेले दोन रॅशनल नंबर्स जे आहेत ते इक्वल आहेत, समान आहेत. ओके, now consider second property. If p into s is greater than q into r, first product is greater than second product, then p upon q is greater than r upon s. बघा पहिला प्रॉडक्ट हा दुसरा प्रॉडक्ट पेक्षा मोठा असेल तर पहिला रॅशनल नंबर हा दुसरा रॅशनल नंबर पेक्षा मोठा असतो. नाउ सी द एक्झाम्पल 2 upon 3 and 1 upon 3. Okay, now here first product is cross product is 2 into 3, that is 6, and second cross product is 3 into 1, that is 3. Now here बघा इथे 6 आणि 3 याच्यामध्ये जर आपण कंपेअर केलं तर 6 is greater than 3 and therefore 6 is greater than 3. 2 upon 3 is greater than 1 upon 3. बघा इथे हा पहिला प्रॉडक्ट हा दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा मोठा आहे आणि म्हणून पहिला रॅशनल नंबर हा दुसरा रॅशनल नंबरपेक्षा मोठा आहे. ओके, नाउ थर्ड प्रॉपर्टी. इफ p into s is less than q into r, then p upon q is less than r upon s. पहिला प्रॉडक्ट हा दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा लहान असेल तर p upon q is less than r upon s. Okay, now 3 upon 4 and 5 upon 2. Now consider 3 upon 4 and 5 upon 2. So first product is 3 into 2, that is 6, and second product is 5 into 4, that is 20. Now here first product is less than second product and therefore 3 upon 4, that is the first rational number, is less than the second one. Okay, सो अशा प्रकारे आपण दिलेल्या दोन रॅशनल नंबरमध्ये काय ऑर्डर रिलेशन आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नाउ प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. नाउ इफ ए बी सी आर रॅशनल नंबर्स, देन there are four properties: commutative property, associative property, identity and inverse. Okay, so one by one we see the property. So first is the commutative property. Now what is commutative property? A plus B is equal to B plus A. Now for example, suppose we take 2 plus 3 and 3 plus 2. Okay, फक्त आपण इंटरचेंज केले आहे तिथे 2 plus 3 च्या ऐवजी 3 plus 2. So 2 plus 3 is 5 and 3 plus 2 is also 5. म्हणजे काय की तुम्ही जर त्याचा क्रम बदलला तरीसुद्धा त्याची जी सम आहे ती बदलत नाही, ॲडिशन बदलत नाही. ओके, नाव इन द मल्टिप्लिकेशन. नाव मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी. सो इफ 2 into 3 and 3 into 2, बघा इथे पण मी तेच केलं, क्रम बदलला तरीसुद्धा प्रॉडक्ट काही बदलत नाही आहे. 3 दुणे 6 आणि 3 2 जा 6. ओके, सो बोथ द प्रॉडक्ट्स आर इक्वल. ओके, नाव सेकंड प्रॉपर्टी इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. बघा याच्यामध्ये ए प्लस बी प्लस सी, हा ए प्लस बी एक ग्रुप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिसरा नंबर मी ॲड केला आहे. इथे इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. आता हा शेवटच्या दोन नंबरचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी पहिला नंबर ॲड केलेला आहे. बघू आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. सपोज 2 plus 3 plus 4, इथे 2 plus 3 plus 4 करूया. ओके, नाव 2 plus 3 is 5, 5 plus 4 is 9. Okay, now here 4 plus 3 is 7 and 7 plus 2 is 9. सो तुम्ही कसेही गट करून बेरीज केली तरी सुद्धा ती बदलत नसते. ओके, नाव मल्टिप्लिकेशन. सो 2 into 3 into 4 इज इक्वल टू 2 into 3 into 4. आता इथे पण मी जो प्रॉडक्ट आहे हा ग्रुप करून केलेला आहे. बघा ए इंटू बी इंटू सी, म्हणजे आधी हा प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्टला मी पहिल्या नंबरनी मल्टिप्लाय केले. त्याच्यानंतर या बाजूला मी पहिल्या दोन नंबरचा प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये त्याला तिसऱ्या नंबरने मल्टिप्लाय करते.
बघा आता 2 into, बघा हा पहिल्या ब्रॅकेटमधला प्रॉडक्ट पहिले करूया. 4 3 जा 12, 12 2 जा 24. ओके, इथे आला 24. नाव आता इथे मी पहिला ह्या दोन नंबरचा प्रॉडक्ट करते. 2 into 3, सो 2 into 3 इज 6, 6 4 जा 24. सो तुम्ही कसेही ग्रुप करून प्रॉडक्ट केला तरी सुद्धा तो बदलत नाही. इट डझंट चेंज. ओके, ते दोन्ही इक्वल असतात. ओके, सो दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नाव थर्ड प्रॉपर्टी इज आयडेंटिटी. नाव व्हॉट इज आयडेंटिटी? बघा, a + 0 = 0 + a = a. याचा अर्थ काय की कोणत्याही संख्येमध्ये तुम्ही शून्य मिळवला असता उत्तर तीच संख्या येते. हां, फॉर एक्झाम्पल सपोज 2 + 0 = 0 + 2 = 2. ओके, आता तसंच मल्टिप्लिकेशनसाठी बघूया आपण. a, so a is 2, 2 into 1, a into 1 = 1 into a = a here. एक a कोणत्याही संख्येला एकनी मल्टिप्लाय जेव्हा आपण करतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते. सो 2 into 1 = 1 into 2, बे के बे, बे के बे. सो 2 1 जा 2, 2 1 जा 2, इट इज 2. ओके, सो दिस इज द आयडेंटिटी. नाव लास्ट प्रॉपर्टी इज द इनवर्स प्रॉपर्टी. व्हॉट इज इनवर्स? बघा आता एचा इनवर्स आहे निगेटिव्ह ए. बघा हा पॉझिटिव्ह ए आहे आणि ह्याचा निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह ए. सो 2 + -2 आपण म्हणूया. 2चा अपोजिट आहे -2. सो सम ऑफ दिस 2 नंबर इज 0. बघा, दोन इनवर्स नंबर असतील तर त्यांची सम इट इज ऑलवेज 0. ओके, नाव 2 into 1/2. बघा आता इथे a into 1/a. एचा इनवर्स आहे 1/a. आता इनवर्स कशाला म्हणायचे? इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर इज 1, देन द नंबर्स आर इनवर्स ऑफ इच अदर. बघा, दोन नंबरचा प्रॉडक्ट जेव्हा 1 असतो तेव्हा ते एकमेकांचे इनवर्स असतात. ओके, सो 2 into 1/2 = बघा इथे प्रॉडक्ट येणार आहे 1, वेअर कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ए शुड नॉट = 0, कारण तुम्हाला माहिती आहे एका शून्य नको आहे. ओके, इफ a is 0 then the number is meaningless. So a should not = 0. So a and 1/a are the inverse and the product of this number is always 1. This is the inverse property. Okay. Now let's recall the decimal form of the rational number. Now see what is the decimal form of the rational number. Now 2/5 = आता 2/5 हा एक रॅशनल नंबर आपण घेतलेला आहे. जेव्हा आपण 5ने 2ला भागतो वी गेट आन्सर 0.4 अँड द रिमाइंडर इज 0. म्हणजे त्या ठिकाणी तो भागाकार संपलेला आहे. ओके, सो आन्सर इज 0.4. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल -3/4. द आन्सर इज -0.75. हिअर ऑल्सो द रिमाइंडर इज 0. मग या दोन एक्झाम्पलमध्ये रिमाइंडर 0 आहे. भागाकार तो जो डिव्हिजन प्रोसेस आहे, द डिव्हिजन प्रोसेस इज अ टर्मिनेटिंग. बरोबर आहे, थांबते आहे ती, खंडित म्हणूया त्याला मराठीमध्ये, खंडित स्वरूपाची. सो द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ दीज नंबर्स इज टर्मिनेटिंग टाईप. टर्मिनेटिंग टाईप. हां, आता एक ऑब्झर्व करा इकडे. व्हॉट इज द फॅक्टर्स? हिअर 5 इज द प्राईम फॅक्टर. 2/5 मध्ये 5 हा प्राईम फॅक्टर आहे. -3/4 मध्ये 4चे प्राईम फॅक्टर्स आहेत 2 into 2. ओके, मग ज्या वेळेला प्राईम फॅक्टर्स डिनॉमिनेटरचे जे प्राईम फॅक्टर्स असतील ते 2 आणि 2 or 5 असतील त्यावेळेला आपल्याला याची जी डेसिमल फॉर्म आहे रॅशनल नंबरचा, द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग टाईप. ओके, सो इफ द प्राईम फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर इज 2 or 5, then the decimal representation of that rational number is terminating type. Okay, now consider third example. 2/11. Answer is 0.181818 1818 recurring. बघा इथे डॉट केलेत म्हणजे रिकरिंग. आपण लास्ट इयर 8th स्टँडर्डमध्ये ते शिकलेलो आहोत. ओके, सो दॅट इज = आता हे कसं लिहायचं जेव्हा रिकरिंग येतं तेव्हा = 0.18. आता इथे दोन नंबर्स रिकर्स होत आहेत म्हणून आपण त्याच्यावर बार टाकला आहे. सो 0.18 रिकरिंग असं आपण ते वाचतोय. ओके, सेकंड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल 11/6. सो डेसिमल फॉर्म इज 1.8333. हिअर ऑल्सो द नंबर रिकर्स. सो कोणता नंबर रिकरिंग होतो इथे? 1.83
3 हा नंबर जो आहे तो पुन्हा पुन्हा येतोय, रिकर होतोय, म्हणून आपण त्याच्या डोक्यावर डॉट टाकले. याचा अर्थ हा 3 हा नंबर रिकरिंग होतोय. ओके. मग आता बघा इकडे या ठिकाणी 11, 11 इज अ प्राइम फॅक्टर और प्राइम नंबर. नाउ द फॅक्टर ऑफ 6 इज 3 इंटू 2. ओके. आता इकडे बघा 2 आणि 5 याच्यापैकी कोणताच नाही आहे, बरोबर. इथे 3 इंटू 2 आहे, 2 आहे, परंतु त्याच्या जोडीला 3 आहे. मग अशा वेळेला म्हणजे जेव्हा अदर दॅन 2 और 5 हे प्राइम फॅक्टर असतील डिनॉमिनेटरचे, त्यावेळेला द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्ममध्ये आपल्याला त्याचा आन्सर मिळणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही फक्त ऑब्झर्वेशनने तुम्ही हे सांगू शकता की या कोणत्या संख्येची डेसिमल रिप्रेझेंटेशन हे टर्मिनेटिंग टाईप आहे आणि कोणत्याच नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन हे नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे. ओके. मग आता या ठिकाणी बघा लक्षात आलं आहे आपल्या की ज्या वेळेला the prime factors of denominators are 2 or 5, the decimal representation is terminating type. If other than 2 or 5, then decimal representation is non-terminating and recurring. म्हणजे इथे भागाकार संपत नाही आहे, त्या संख्या पुन्हा पुन्हा एक संख्या किंवा त्याचा गट हा पुन्हा पुन्हा येत राहतो. सो इट इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. ओके. सो आपण असं म्हणू शकतो द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग टाईप or non-terminating and recurring type. Okay. Now first example from 2.1, classify the given rational numbers as terminating and non-terminating recurring type. आता याच्यातले टर्मिनेटिंग कोणते आणि नॉन टर्मिनेटिंग कोणते ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. आता फक्त ऑब्झर्वेशनने आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. बघा इकडे at the denominator it is 5, so the number is the type of the decimal form is terminating type असला पाहिजे. 2/11, so it is non-terminating. Yes, it is terminating, it is non-terminating and recurring, and 11/6 it is also non-terminating and recurring. Okay. तर अशा प्रकारे आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. Now third example from practice set 2.1, to express the recurring decimal form in recurring decimal in P/Q form. Okay. So first example 0.6 recurring. Now let x is equal to, आपण याला x assume करूया. 0.6 recurring याचा अर्थ हो रिकर आहे. 6 हा नंबर रिकर होतो या ठिकाणी, म्हणून त्याला आपण 0.6 रिकरिंग या पद्धतीने लिहिलेला आहे. ओके. आता या ठिकाणी काय P/Q फॉर्ममध्ये एक्सप्रेस करताना काय लक्षात ठेवायचं आहे, तर डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर्स रिकर होत आहेत ते बघायचे. नाउ आफ्टर डेसिमल पॉईंट ओनली 1 नंबर रिकर्स, एकच डिजिट रिकर होतं आहे. आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट रिकर्स, एकच डिजिट रिकर होते. मग अशा वेळेला मल्टिप्लाय दॅट नंबर बाय 10. ओके. नाउ इफ आफ्टर डेसिमल पॉईंट 2 डिजिट रिकर्स, देन मल्टिप्लाय बाय 100. इफ after decimal 3 digit recurs, then multiply that number by 1000. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा पहिले, म्हणजे त्याचं कन्वर्जन P/Q फॉर्ममध्ये आपल्याला करता येईल. ओके. नाउ आफ्टर डेसिमल पॉईंट ओनली 1 डिजिट रिकर्स, सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 10. ओके. सो इंटू 10. आता 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बघा बरं. सो दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. 10x इज इक्वल टू 0.666 इंटू 10. 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक डेसिमल कुठे होणार आहे, या लेफ्ट साईडला सरकणार आहे. ओके. सो 6.6 रिकरिंग हे आपल्याला मिळणार आहे. दिस इज आपली इक्वेशन नंबर 2. ओके. नाव इक्वेशन नंबर 2 - 1. बघा इक्वेशन नंबर 2च्या LHSला जे आहेत त्यांचं सबट्रॅक्शन करूया. 10x - x इज इक्वल टू 6.6 रिकरिंग मायनस 0.6 रिकरिंग. ओके. So 10x minus x it is 9x and 6.6 recurring minus 0.6 recurring. बघा इथे हे 6 0 होत आहेत आणि 6 minus 0 is 6. So answer is 6.0. Okay. Now what is the value of x? Now therefore x is equal to 6 upon
dividing both sides by 9, we get x is equal to 6 upon 9. 6 upon 9, yala simplify 6 upon 9. 3 2s are 6 and 3 3s are 9. Okay, so x is equal to 2 upon 3. Now what is x? X is 0.6 recurring. So here the decimal form or p upon q form of this number is 2 upon 3. P upon q form of this number is 2 upon 3. So this is the answer. Okay. Now take second example, 15.89 recurring. Okay. Now let x is equal to 15.89. Now here 89 recurs. Okay, so it is 15.89 recurring. Now multiply. Now after decimal point, how many digit recurs? 2 digit recurs. So we have to multiply by 100 to both the sides. Okay, so 100 ni multiply karayala 100x 15.89 into 100. आता इथे 100 नी मल्टिप्लाय केल्यावर 2 डेसिमल लेफ्टला सरकणार आहेत. ओके, सो इट इज 1589.89 recurring. So this is our equation 1, this is our equation 2. Now equation 2 minus 1, so 100x minus x is equal to 1589.89 recurring minus 15.89 recurring. So 100x minus x, it is 99x. बघा इथे 1589 मधून 15 मायनस करा, सो इट इज 1574. ओके ओके 1574.00. नाउ डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 99, dividing both sides by 99, we get x is equal to 1574 upon 99. So what is x? X is 15.89 recurring. So p upon q form of this number is 1574 upon 99. Now next topic is irrational numbers and real numbers. Okay, now if we consider a number line, every point on the number line is associated with a unique real number. बघा संख्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हा कोणत्या ना कोणत्या संख्येशी निगडित असतो आणि ती संख्या म्हणजे रियल नंबर, वास्तव संख्या. ओके, त्याचप्रमाणे एव्हरी रियल नंबर ऑन द नंबर लाईन इज असोसिएटेड विथ अ युनिक पॉइंट. बरोबर आहे, जसं संख्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हा कोणत्या ना कोणत्या तरी संख्येशी निगडित असतो, तसंच प्रत्येक संख्या रेषेवरील प्रत्येक संख्या ही कोणत्या ना कोणत्या तरी बिंदूशी निगडित असते. ओके, सो तर त्याला रियल नंबर म्हणजे आपण जर विचार केला तर संख्या रेषेवर सर्व रियल नंबर, सर्व वास्तव संख्या आपण दाखवू शकतो. ओके, नाव डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ इरॅशनल नंबर √2. आता बघा या √2ला डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये किंवा डेसिमल ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण प्रिवियस स्टँडर्डमध्ये त्याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं आहे डिव्हिजन मेथडने ते बघितलेलं आहे. जस्ट रिवाईज करूया. ओके, सो 2 इथे आपण काय केले, 0 0चे ग्रुप्स तयार केलेले आहेत. ओके, सो पहिला आपण हा एकच नंबर घेऊया, डेसिमलच्या लेफ्टला एकच नंबर आहे, सो 2 घेऊया. नाव आता 2 घेतल्यानंतर बघा एकाने भागल्यानंतर एकी 1, बरोबर आहे. सो 1 + 1 2, 2 - 1 इट इज 1. आता इकडे असा नंबर घ्यायचा आहे की त्यांचा प्रॉडक्ट, हा नंबर घेतल्यानंतर त्याचा जो प्रॉडक्ट आहे तो या नंबरपेक्षा लहान असला पाहिजे. मग त्याच्यासाठी हा नंबर येणार आहे 24 4 96, म्हणून इकडे किती येणार आहेत 4, बरोबर. हा 1 झाला, हा 1 झाला, हा 4. ओके, 96 सबट्रॅक्ट केल्यानंतर इकडे 4 आन्सर येतं. 4 4 4 + 4 8 2. ओके, आता 400 मिळाले. 400 नंतर पुन्हा हे 2 0 खाली आणले आपण, बरोबर आहे. पुन्हा हे 2 0 खाली आणले. आता या ठिकाणी असा नंबर शोधायचा आहे की त्यांचा प्रॉडक्ट हा
या नंबरपेक्षा लहान असला पाहिजे. मग 2 घेतले तर प्रॉडक्ट मोठा होतो म्हणून आपण 1 घेतला. सो 1 × 1 1, 1 8 जा 8, 1 2 जा 2. ओके. सो आता यांची वजाबाकी केली तर मिळते 1 1 9, इकडे 1 + 1 2 8 2. ओके. आता इकडे परत असा नंबर शोधायचा की याच्यापेक्षा लहान नंबर मिळाला पाहिजे. तर असा नंबर येतो 4. ओके. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा नंबर येतोय. सो हिअर अगेन द आन्सर इज 4. डिव्हिजन इज 4. ओके. सो द आन्सर इज √2. द व्हॅल्यू ऑफ √2 इज 1.414221 अँड डॉट डॉट. याचा अर्थ काय आहे इकडे? इट इज नॉन टर्मिनेटिंग. इट इज नॉन टर्मिनेटिंग. बघा इथे भागाकार संपत नाही आहे. भागाकार पुढे 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 आपण लावत गेलो तर तो कंटिन्यू येत राहणार आहे. सो इट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग सुद्धा येत नाही आहे. सो द डेसिमल फॉर्म ऑफ एन इरॅशनल नंबर इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. ओके. हे लक्षात ठेवायचं. द व्हॅल्यू ऑफ √3 इज 1.732. हा नंबर पुढे येतोय. खूप मोठा नंबर आहे तो. √5. व्हॅल्यू ऑफ √5 इज दिस. ओके. सो अशा प्रकारे इरॅशनल नंबरचं जे डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे इट इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग, वाईल डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग ऑर टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. ओके. and here the representation is non-terminating and non-recurring. Okay. Now prove that 3 plus √5 is an irrational number. Okay. So proof. Let us assume that 3 plus √5 is a rational number. आता या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट प्रूफचा वापर करायचा आहे. ओके. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 3 plus √5 इज an irrational number. हे प्रूव्ह करायचं आहे. आपण काय अज्युम करतोय? 3 plus √5 इज अ रॅशनल नंबर. बरोबर त्याच्या अपोजिट आपण अज्युम केले. ओके. मग आता देअरफॉर 3 plus √5 इज अ रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो? P/Q फॉर्ममध्ये असतो. ओके. सो हिअर PQ बिलॉंग्स टू I अँड Q नॉट इक्वल टू 0. ओके. ह्या कंडिशन आपण लिहिल्या बिकॉज P/Q इज अ रॅशनल नंबर. ओके. नाव आता काय करायचं आहे बघा. √5 इथेच ठेवला आणि या 3ला सबट्रॅक्ट केला दोन्ही बाजूला. तो काय होईल? P/Q -3 होणार आहे. ओके. सबट्रॅक्टिंग बोथ साइड्स बाय 3. 3ने आपण सबट्रॅक्ट केल्यावर इथूनचा 3 गेला. √5 इज इक्वल टू P/Q -3. ओके. नाव ऑब्झर्व बोथ द साइड्स. नाव सी हिअर LHS. नाव व्हॉट इज लेफ्ट हँड साइड? लेफ्ट हँड साइड इज √5. and what is RHS? RHS is P/Q -3. आता जर ऑब्झर्व केलं तर LHSला √5 आहे. सो √5 इज इरॅशनल नंबर. √5 इज इरॅशनल नंबर अँड ॲट RHS P/Q -3. P/Q आपण रॅशनल नंबर म्हटलेला आहे. 3 पण रॅशनल नंबर आहे. सो दिस साइड इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. आणि आपण हे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे म्हणजे कुठेतरी इथे कॉन्ट्राडिक्शन आहे. सो इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. सो देअरफॉर LHS नॉट इक्वल टू RHS अँड देअरफॉर इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. इट इज अ कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय म्हणूया आपण त्याला? विसंगती. इथे कुठेतरी विसंगती आहे. बरोबर आहे. देअरफॉर आवर assumption 3 plus √5 is rational number is wrong. Okay. So what is true? 3 plus √5 is an irrational number is the true statement. Okay. So this is the proof of this statement. So 3 plus √5 is an irrational number. ओके. सो आता याच्यावर आपण असं म्हणू शकतो की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जी आहे ही नेहमी इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर यांची जी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जी असेल इट इज ऑलवेज ॲन इरॅशनल नंबर. ओके. नाव प्रॅक्टिस सेट 2.2. रिप्रेझेंट द नंबर्स √2 √5 ऑन द नंबर लाईन. बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये √10 सुद्धा आहे पण मी √5 आणि √2 आणि √5 हे दाखवते. √10 तुम्हाला त्याप्रमाणे करता येईल. ओके. नाव फर्स्ट ड्रॉ नंबर लाईन. इथे नंबर लाईन काढलेली आहे. टेक पॉईंट A
टेक पॉईंट ए शोज नंबर 1, ए शोज नंबर 1. आता मी काय केलेलं आहे बघा, युनिट डिस्टन्स माझं घेतलेलं आहे. दिस इज 1 युनिट. हे जे माझं डिस्टन्स आहे इट इज 1 युनिट. तुम्ही तुमचं 1 युनिट डिस्टन्स किती घेऊ शकता, म्हणजे ते 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर ॲज 1 युनिट काही घेऊ शकता. सो दिस इज माय 1 युनिट डिस्टन्स. ओके, नाव ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ए. ओके, बाय यूजिंग प्रोट्रॅक्टर परपेंडिक्युलर काढते मी. ओके, so this is line L. Now take unit distance to that on that perpendicular. बघा हे जे डिस्टन्स घेतलेलं आहे युनिट डिस्टन्स, तेच डिस्टन्स मी या परपेंडिक्युलरवर घेते. ओके, सो कट द परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो हिअर इट इज P. ह्याला नाव द्या P. इट इज राईट अँगल. आता मी ह्याला जोडते. सो जॉईंट OP, जॉईंट OP. ओके, हे 1 युनिट डिस्टन्स आहे, हे पण 1 युनिट डिस्टन्स आहे. ओके, नाव टेक रेडियस ॲज OP. OP एवढी रेडियस घ्यायची आपल्याला कंपासमध्ये. अँड कट द नंबर लाईन, कट द नंबर लाईन. ओके, आता हा नंबर काय मिळाला आहे आपल्याला ते आपण जस्ट पायथागोरसने बघूया. सो in triangle OAP, angle A is equal to 90 degree. So by Pythagoras LOP square is equal to LOA square plus LPA square. ओके, आता OP काढायचं आपल्याला. OA किती आहे आपलं 1 युनिट डिस्टन्स आहे. PA किती आहे आपलं 1 युनिट डिस्टन्स आहे. सो स्क्वेअर ऑफ 1 इज 1, स्क्वेअर ऑफ 1 इज 1, सो इट इज 2. सो टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ द साइड्स इट इज √2. सो दिस नंबर वी गेट इज √2 बिकॉज दिस रेडियस इज √2. ओके, सो दिस इज √2. नाव वी हॅव टू शो √5 ऑन द नंबर लाईन. बघा आता इथे √2. नाव हिअर बघा इथे √4 म्हणजेच 2 आहे, बरोबर आहे. मग आता √5 म्हणजे डेफिनेटली तो √4च्या नंतर येणार आहे. म्हणजे आपल्याला आता √5 काढताना कुठे परपेंडिक्युलर काढायचे आपल्याला पॉईंट A1 वर. सो नाव ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन A1. ओके, ओके, नाव टेक द डिस्टन्स सेम ॲज PA. P एवढंच डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. ओके, कट द जॉईंट. दिस इज अवर P1, जॉईंट P1O. ओके, नाव टेक द रेडियस ॲज OP1 इन युअर कंपास and cut the number line and cut the number line. ओके, सो आता आपल्याला हा नंबर काय मिळाला ते आपण बघूया. ओके, सो OP1 स्क्वेअर इज इक्वल टू OA1 स्क्वेअर प्लस P1A1 स्क्वेअर. सो OA1 स्क्वेअर. आता OA1 स्क्वेअर आपल्याला OP1 स्क्वेअर काढायचं आहे. OA1 स्क्वेअर इज बघा आता OA1 म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 2 आहे. सो 2 स्क्वेअर प्लस हे डिस्टन्स किती आहे आपलं, इट इज 1 युनिट. हे आपण बदललेलं नाही आहे, इट इज 1 युनिट. सो शो द राईट अँगल. सो 2 2 जा 4 प्लस 1 इट इज 5. ओके, सो देअरफॉर OP1 taking square root to both the sides, OP1 is √5. Okay, so this number we get is √5. ओके, याप्रमाणे तुम्ही नंबर लाईनवर इरॅशनल नंबर दाखवू शकता. तर √10 दाखवण्यासाठी काय करणार तुम्ही, हिअर स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 अँड √10 कम्स आफ्टर √9. ओके, सो आता तुम्हाला √10 काढताना काय करावं लागणार आहे, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम A2 दॅट इज
3. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही रॅशनल नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकता.